श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामी समर्थांची सेवा करणं हे प्रत्येकाला शक्य होत नाही, कारण प्रत्येकाकडे तितका वेळ नसतो। म्हणून छोट्या छोट्या स्वामी सेवा सांगत जा असं मला प्रत्येक जण सांगतं। तर आज अशीच एक छोटीशी स्वामी सेवा घेऊन आली आहे, जी करण्यासाठी तुम्हाला मात्र 15 मिनिटं सुद्धा नाही, 10 मिनिटं पुरेसे आहेत। कुठेही कधीही आणि त्याला देवासमोरच बसलं पाहिजे असं नाही, उदबत्ती दिवा लावला पाहिजे असं नाही, त्याला कोणतीच अट नाहीये। तुम्ही फक्त ही सेवा दररोज करायची आहे। महिलांनी पिरियडच्या काळात करू नका, पुरुष अगदी अखंड ही सेवा करू शकतात। तर तुम्हाला काय करायचं आहे, गुरुचरित्र तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। गुरुचरित्र हा 5वा वेद मानला जातो आणि गुरुचरित्रासारखा ग्रंथ नाही। गुरुचरित्र आपलं प्रत्येक इच्छा, प्रत्येक म्हणणं मान्य करतो आणि याच गुरुचरित्रातले 2 अध्याय, 14वा अध्याय आणि 18वा अध्याय जे कोणी रोज वाचेल त्याच्या आयुष्यातले कोणते कोणते कठीण प्रसंग दूर होतील हे तुम्हाला मी आज सांगणार आहे। गुरुचरित्र अध्याय 14 तुमच्या आयुष्यातले दुःख, कष्ट, संकट सगळं काही घालवतो। तुमच्या मागे लागलेली जी काही इडापिडा आहे ती दत्त कृपेने दूर होते आणि तुमच्या आयुष्यात सुख येते। त्याचप्रमाणे गुरुचरित्रातला अध्याय 18वा हा दररोज जो वाचतो त्याला धनसंपत्तीची कमी राहत नाही, त्याच्या आयुष्यातनं सुद्धा सुख म्हणजे दुःख नावाचे गोष्ट दूर होते, दारिद्र्य दूर होते। आणि याचे 2 छोटी पुस्तकं म्हणजे 2 छोटे ग्रंथ मिळतात। गुरुचरित्रातला अध्याय 14वा आणि 18वा जे कोणी दररोज वाचेल, मात्र याची एकच अट आहे की याला खंड पडून द्यायचा नाही। तुम्ही कुठं गावाला जरी चालला असाल तर पर्समध्ये बसतील एवढे छोटेसे ते ग्रंथ असतात, ते ग्रंथ घेऊन जायचे। मोठ्या ग्रंथातलं वाचन करायचं का तर नाही, मोठा ग्रंथ हा लाल कपड्यामध्ये गुंडाळून व्यवस्थित ठेवायचा असतो। त्यामुळे कधीही मोठ्या कपड्यामध्ये तुम्हाला हे मोठ्या कपड्यातला गुंडाळलेला गुरुचरित्र दररोज ओपन करायचा नसतो। म्हणून याचे कुठल्याही दुकानात तुम्ही पुस्तकांच्या जावा, धार्मिक दुकानामध्ये जावा, तुम्हाला गुरुचरित्र अध्याय 14वा आणि 18वा हे पुस्तक मागायचं। मोजून 5 मिनिटं एका पुस्तकाला वाचायला वेळ लागतो। जर तुम्ही देवासमोर बसून वाचणार असाल तर 1 तुपाचा दिवा, 2 अगरबत्त्या लावायच्या, स्वामींना आपली प्रार्थना बोलून दाखवायची आणि अध्यायाला सुरुवात करायची। अध्याय 14वा आधी वाचायचा, मग अध्याय 18वा वाचायचा, त्यानंतर स्वामींची 1 माळ जप करायची। एवढ्या 3च सेवा करा आणि तारक मंत्र म्हणायचा। फक्त इतकंच करा, तुमच्या आयुष्यातले सर्व दुःख, दारिद्र्य, शत्रुनाश, संकट हे सगळं काही दूर होऊन तुमची मुलांची चांगली प्रगती होईल। म्हणजे एकूणच तुमचं आयुष्य सुधारण्यासाठी गुरुचरित्रातले हे 2 अध्याय दररोज वाचा आणि मग काय फरक पडतो ते मला सांगा। आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत। तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।